इतकं वाईट वाटलं की अरे तिसरी मुलगीच झाली. एक माणूस कमवणारा आणि 6 माणसं खाणारी. भाड्याच्या घरात राहायचं नाहीये, मला स्वतःचं घर घ्यायचं. बाळा, तू आमच्यापासून लांब होतास. त्यांच्या मते मुलगी हीच खरी लक्ष्मी असते. पाना फुटायचा पण काहीच करू शकत नव्हते. तिचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं की नाही, म्हणाले की तुमचं तुम्ही बघा. नमस्कार, मी गौरी गिरीश पाटील, पूर्वाश्रमीची सीमा शांताराम कळव. जसं मराठी लोकांमध्ये म्हणजे जसं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपलं नाव चेंज करतात लग्नानंतर, तसं माझंही पूर्ण नाव चेंज झालं. सीमा शांताराम कळव, पूर्ण ओळख बदलली, गौरी गिरीश पाटील. लग्नानंतर, लग्नाआधीपासूनची मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. लग्नाआधी एका चाळीमध्ये एका छोट्याशा घरामध्ये माझा जन्म झाला. बाबा आणि आई आणि माझी आत्या, काका असं एक छोटंसं कुटुंब होतं. त्यामध्ये माझा जन्म झाला आणि बाबांना खूप आनंद झाला की मला मुलगी झाली. कारण त्यांच्या मते मुलगी हीच खरी लक्ष्मी असते असं त्यांच्या मनामध्ये होतं. मी लहानाची मोठी होत होते. परत एक दुसरी बहीण झाली, मुलगीच झाली, तरी ते आनंदात होते घरातले सगळे. पुन्हा 3 वर्षानंतर अजून एक मुलगी झाली. सगळ्यांना इतकं वाईट वाटलं की अरे तिसरी मुलगीच झाली. पण माझ्या वडिलांनी, त्यांना एवढा आनंद झाला होता की त्यांनी सगळ्यांना म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा किंवा आसपास म्हणा काजू कतरी वाटली. का तर मला मुलगी झाली. त्याच्यानंतर असंच शिक्षण चालू होतं. माझे बाबा म्हणजे खूप कमी बोलणारे आणि अगदी कडक शिस्तीचे असे सगळ्यात प्रख्यात होते. असंच आमचं आयुष्य सुरू होतं. त्यांचा सगळ्यात जास्त कल शिक्षणाकडे होता. आम्ही चाळीत राहत असल्याकारणाने आम्हाला बाहेर जाणं अलाउड नव्हतं, घराच्या बाहेर, कारण ते खूप कडक शिस्तीचे होते. आईला कधीतरी असं वाटायचं की माझ्या मुलींनी थोडं बाहेर जाऊन खेळावं. आम्हाला पण असं वाटायचं, पण बाबा खूप स्ट्रिक्ट असल्याकारणाने आम्ही जाऊ शकत नव्हतो. मग कधीतरी बाबा LNT मध्ये कामाला होते. कधीतरी असं आईला वाटायचं, फर्स्ट शिफ्टला बाबा असले की 5 वाजता यायचे. मग आई थोडा वेळ 4 वाजता आम्हाला पाठवायची, जा तुम्ही थोडंसं खेळा. बाबा आले असं कळल्यावरती आई लगेच येणार, बाबा आता येणार 5 वाजता. लगेच आई आम्हाला सांगायची आता येतील, चला घरामध्ये. म्हणजे असं अगदी कडक शिस्तीच्या पूर्ण वातावरणामध्ये आमचं आयुष्य चाललं होतं. अभ्यासामध्ये मात्र आम्ही एकदम पहिल्या क्रमांकावर, शाळेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही याच्यामध्ये आम्हाला पहिला, हस्ताक्षर चांगलं पाहिजे किंवा तुमचं बोलणं चांगलं पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये जेवढे काही स्पर्धा व्हायच्या, ड्रॉइंग म्हणा, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आलाच पाहिजे. आणि असं आमचं तिघींचं आयुष्य व्यवस्थित चालू होतं घरामध्ये. आणि शिक्षण होत गेलं हळूहळू, ग्रॅज्युएशनपर्यंत झालं. आईबाबांचं लग्न थोडं उशिराच झालं होतं. वयाच्या 40व्या वर्षी बाबांचं लग्न झालं आणि मी 12वीत असताना, म्हणजे 18 वर्षाची असताना बाबा रिटायर झाले. पुढे प्रश्न होता की 3 मुलींचं शिक्षण अजून सुरू होतं, तिघींची लग्न व्हायची होती. तरी न घाबरता न डगमगता बाबांनी आमचं तिघींचं शिक्षण, ग्रॅज्युएशनपर्यंत आमची तिघींची लग्न सगळं सुरळीत पार पाडलं. आणि एकटे कमवत असताना घरामध्ये एक माणूस कमवणारा आणि 6 माणसं खाणारी, आई, बाबा, आत्या, 3 आम्ही बहिणी आणि काका होते. त्यात सगळ्यांचं त्यांनी व्यवस्थित सगळं करून दिल्यानंतर, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं 2000 मध्ये आणि 2002 मध्ये मला एक मागणं आलं, म्हणजे एक स्थळ सांगून आलं आणि मनीदानी नसताना माझं लग्न झालं. आता लग्न होणार, माझं लग्न होईल ही
माझी इच्छाच म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा माझी अपेक्षाच नव्हती की माझं आता लग्न होईल, असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. आणि माझं लग्न झालं आणि एका नवीन कुटुंबात मी गेले राहायला. म्हणजे गिरीश पाटील माझ्या नवऱ्याचं नाव. आणि लहानपणापासून अगदी शिस्तीत वाढलेली मी, म्हणजे अगदी कडक शिस्तीमध्ये राहिलेली मी, एका अशा घरात गेले की जिथे मला भरपूर स्वातंत्र्य होतं. म्हणजे राहण्याचं, वागण्याचं, किंवा अगदी चाळीतनं आलेली मी, माझ्या घरी कपडेसुद्धा म्हणजे आई बाबा आणणार तेच घालायचे. पण माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने मला खूप सपोर्ट केला की तुला जे वाटेल ते कर. आणि तशी मी खुलत गेले. एक क्षण असा आला की वर्षभरानंतर मातृत्वाची चाहूल लागली. वर्षभरानंतर म्हणण्यापेक्षा 3 महिन्यानंतरच असं मातृत्वाची चाहूल लागली मला. आणि असं वाटत होतं की आपण अजून सेट नाही आहोत. पण एक डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेलो. त्यांनी सांगितलं की नाही, हे व्यवस्थित तुम्ही सेट तर माणूस कधी आयुष्यात होत नसतो, तर हे व्यवस्थित तुमचं वय आहे. आणि त्यांनी आम्हाला थोडंसं ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सांगितले की का तुम्ही हे सगळं म्हणजे अवॉइड करू नका, किंवा का म्हणजे आपण म्हणतो की आम्हाला आता नको आहे, अबॉर्शन करूया. हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याचे साईड इफेक्ट्स काय असतात. मग आम्ही विचार केला. मग माझ्या घरच्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही काही नाही होत, सगळं होईल व्यवस्थित. असा सपोर्ट मिळाल्यानंतर आम्ही ओके म्हणून म्हटलं. आणि 1 वर्षानंतर आम्हाला, म्हणजे लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतरच बाळ झालं. आता बाळ झालं, माझ्या मिस्टरांची नोकरी एकदम सामान्य होती आणि घरामध्ये 4-5 माणसं होती. अगदी म्हणजे महिन्याच्या शेवटच्या अखेरीस जसं सामान्य माणसाचं असतं की अरे बापरे, आता कसं 4-5 दिवस घालवायचे, तसा प्रकार होता. असं सगळं करता करता बाळ आलं, खर्च वाढला. आता काय करायचं? मग नोकरी करणं भाग होतं. तशातही मी नोकरी करतच होते छोटी मोठी, पण आफ्टर डिलिव्हरी करणं म्हणजे शक्य नव्हतं, मुलाला सांभाळणं. आता मुलाला आईकडे ठेवायचं म्हटलं तर आई राहायची चेंबूरला, आम्ही राहायचो विरारला. म्हणजे मुलाला आठवड्यातनं एकदा पण भेटणं शक्य नव्हतं. मग आम्ही निर्णय घेतला की जेव्हा डिलिव्हरीला गेले तिथेच मी जॉब बघितलं. मला एक जॉब मिळाला 2003 एका रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मला जॉब मिळाला. मग माझ्या नवऱ्याने सांगितलं की ठीक आहे, आता इथे जॉब आहे आपल्याला तुला, तर तू आईकडे राहा थोडे दिवस. 3 महिन्याचं होतं माझं बाळ तेव्हा मला जॉब लागला. आता बाळाला टाकून जॉबला जायचं म्हणजे एखाद्या आईची कशी घालमेल होते आपल्याला सगळ्यांनाच माहिती. आणि जॉब करता आईकडे होते त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम नव्हता की कोण सांभाळेल. आई व्यवस्थित सांभाळायची. आत्या होती, माझ्या 2 बहिणी होत्या घरामध्ये, बाबा होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 महिन्यानंतर जॉबला जायला लागल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे मी का जॉब करते. माझ्या लहान मुलाला जेव्हा दूध प्यायची वेळ आहे त्याची, तेव्हा मला खूप आठवण यायची त्याची. पाना फुटायचा, पण काहीच करू शकत नव्हते. कारण एक ध्येय होतं की आम्हाला काहीतरी करायचं आहे, शून्यातून उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते करत गेलो. थोडं मनावर कंट्रोल ठेवून, थोडं मनावरती काळजावरती दगड ठेवून आम्ही ते सगळं सुरू केलं. त्याच्यानंतर 5-6 महिन्यानंतर माझे मिस्टर मला भेटायला यायचे आठवड्यातनं एकदा, मुलाला आणि मला. दिवसभर माझा ऑफिसमध्ये जायचा, संध्याकाळी मी आईकडे जायचे, थोडा वेळ माझ्या मुलाशी खेळायचे, पुन्हा तेच रुटीन. मग नंतर मिस्टर म्हणायला लागले आठवड्यातून एकदा मी तुम्हाला भेटतो. माझी अशी इच्छा आहे की आता मी इथे राहायला येतो कुठेतरी, आपण भाड्याने घर घेऊया. सानपाड्याला एक भाड्याने घर घेतलं. तिथे आमचा संसार सुरू केला. घरातल्यांचा विरोध होता, सासरच्यांचा, की वेगळं राहतोय, पण पर्याय नव्हता. कारण आमच्यासमोर एक ध्येय होतं की आम्हाला काहीतरी करायचं. सगळ्यांचा विरोध झाला. आईने पण माझ्या सपोर्ट केला, आई बाबांनी, की आता या मुलाला आमच्याकडे ठेवा, कारण तुम्हाला ते जमणार नाही आणि बेबी सिटिंगमध्ये ठेवण्यापेक्षा आमच्याकडे ठेवणं, कधी घरातल्यांकडे ठेवणं चांगलं. म्हणून बाबांनी, आईनी ते मान्य केलं की आम्ही याला इथे ठेवतो. मग माझ्या नवऱ्याने पण ते कबूल केलं की नाही, इथे तो व्यवस्थित वाढेल. कारण आई बाबाचं
म्हणजे संस्कार जे आमच्यावर झाले होते ते आम्हाला असं वाटत होतं की त्याच्यावर पण व्हावं. मग आम्ही त्याला तिथे ठेवलं आणि आम्ही आमचा कार्यभार सुरू केला. आता सानपाड्याला आम्ही रेंटवर राहत होतो. 6 महिने झाले. आठवड्यातनं एकदा मी मुलाला भेटत होते जाऊन. आता ह्याच्यामध्ये पण घरच्यांचा खूप विरोध झाला. त्याच्यामुळे म्हणजे घरच्यांना ते मान्य नव्हतं. ते साहजिक आहे, आईला मान्य नसतं की मुलगा आपल्यापासून दूर राहावा. पण मी पण तेच केलं होतं की माझ्या मुलाला दूर ठेवून मी माझं सगळं कार्य करत होते. पण विरोध झाला तेव्हा मला थोडं वाईट वाटलं, नवऱ्याला पण वाईट वाटलं की अरे घरच्यांपासून थोडंसं आपल्याला हे होतंय. पण मग आम्ही 6 महिन्यानंतर आमचं स्वतःचं घर घेण्याचा निर्णय घेतला. आता हातामध्ये काही पैसे नव्हते, काही नव्हतं, पण एक ध्येय होतं की नाही, मला भाड्याच्या घरात राहायचं नाही आहे, मला स्वतःचं घर घ्यायचं. नवऱ्याची सिस्टर कन्सर्नमध्ये ट्रान्सफर झाली, 95,000 मिळाले. आम्ही खूप खुश होतो. एक घर निवडलं, आवडलं ते घर, आम्ही घेतलं. कसं तरी लुटूपुटूचा संसार चालू होता. लोनचे हप्ते फेडायचे होते, मुलाला बघायचं होतं. आई बाबांचा इतका सपोर्ट होता की एकही खर्च त्यांनी आमच्याकडनं घेत नव्हते. म्हणाले की तुमचं तुम्ही बघा, तुमचं जे ध्येय आहे. आणि मी लोन घेतलं या एका गोष्टीमुळे माझे बाबा 15 दिवस झोपले नाहीत. कारण ती अशी व्यक्ती होती की त्यांना कोणाकडून काही घेतलेलं आवडत नव्हतं, पण लोन घेतलं. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हे लोन लवकरात लवकर फेडू. माझ्या नवऱ्याला कुठलाही वाईट व्यसन नव्हतं, त्याच्यामुळे ते कन्फर्म होतं की फेडणं हे, आणि आम्हाला कोणाकडून काही घेणं आवडत नाही, कोणाकडूनच नाही. पण लोन ही अशी गोष्ट होती की जी घेणं भाग होतं आणि ते आम्ही घेतलं आणि आम्ही ते लवकरात लवकर फेडलं. त्याच्यामध्ये पण आईबाबांचा एवढा सपोर्ट होता की कुठल्याही खर्च जास्तीचा ते आम्हाला करू देत नव्हते. आणि मुलासाठी ते मुलाचं सगळं पाहत होते, कारण शिक्षण पण होतं. नंतर शिक्षण सुरू झालं मुलाचं. शिक्षणासाठी पण तो आईबाबांनी खूप सपोर्ट केला आणि त्याच्यावर इतके चांगले संस्कार केले की आम्हाला त्याच्याकडे लक्ष देता नाही आलं याचं मला खंत वाटत नाही. उलट चांगलंच वाटतं की आमचं लक्ष नसताना सुद्धा तो एवढ्या चांगल्या संस्कारात वाढलं. पण एक खंत होती की त्याचं बालपण मला आणि माझ्या नवऱ्याला अनुभवता आलं नाही, त्याला तेवढा वेळ देता आला नाही. पण आजच्या याच्यातनं मी त्याला हेच सांगेन की बाळा, तू आमच्यापासून लांब होतास, पण आमच्या हृदयामध्ये तू नेहमी होतास. आणि आम्ही हे सगळं जे केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं. आता जरी आम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहोत त्याच्यामध्ये थोडंसं आमचं पण म्हणजे आम्ही सुद्धा जे आता सुद्धा आमचं जे काही चाललंय त्याच्यामध्ये सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच. आणि असं आहे की हे सगळं करता करता मुलगा थोडासा दूर झाला होता, आईकडे राहिला होता. हे सगळं मान्य करत असताना मुलांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांनी कधी असं सांगितलं नाही की मम्मी तू माझ्याबरोबर थांब. त्याला माहिती होतं की आई बाबा सगळं आपल्यासाठीच करतात आणि त्याला सपोर्ट होता आईबाबांचा. त्याच्यामुळे तो संस्कारात चांगला वाढला होता. सेम जे आमच्याबरोबर झालं की घराच्या बाहेर जायचं नाही, फक्त अभ्यास करायचा, हे सगळं त्याच्याबरोबर पण होत होतं. पण तरी तो त्यात खुश होता आणि तो तसाच त्या संस्कारात वाढला. त्यामुळे आम्हाला पण एक गॅरंटी होती की तो काही वाईट ह्याला जाणार नाही. 10वी झाला माझा मुलगा आणि मग आम्हाला असं वाटलं की आता त्याला इथे आणावं. म्हणजे आता तो बऱ्यापैकी मोठा झाला, आता तो स्वतः करू शकतो. थोडंसं कठीण गेलं आईबाबांना की त्याला आता तुम्ही का नेताय किंवा असं. पण त्यांना पण एक कळलं की आता चाळीमधनं हा थोड्याशा चांगल्या वातावरणात जाईल, ह्याला पण थोडीशी गरज आहे. आता तो थोडासा खुल्ला पाहिजे, कारण तो घरातल्या घरात राहायचा, त्याच्यामुळे तो थोडासा अबोल होता किंवा असं मिक्सअप नाही व्हायचा. मग आम्ही त्याला आमच्याकडे आणला. आता तो आमच्याकडे आला, पण ह्या मधल्या काळामध्ये मला शिक्षण त्याचं चालू होतं आणि मला एक अशी इच्छा होती की मी दुसरं पण काहीतरी, कारण माझं बाबांचं माझं जास्त हे होतं की शिक्षण शिक्षण शिक्षण, त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. पण मला असं कलेची खूप आवड होती. त्याच्यामुळे ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा माझा मुलगा आईकडे होता, मी काही कोर्सेस केले क्राफ्टचे, आर्टचे. पीडीलाईट इंडस्ट्रीज म्हणून जे आहेत त्यांच्याकडून मी काही कोर्सेस केले आणि त्यांची एक ऑथोराइज्ड क्राफ्ट टीचर म्हणून त्यांनी मला त्यांच्याकडे अपॉइंट करून घेतलं.
हे करता करता माझं ऑफिस सुरूच होतं आणि ऑफिस सुरू असताना नंतर मग मी वर्कशॉप्स घेणं किंवा हे माझं म्हणजे विकेंडला किंवा सुट्ट्या असताना आम्ही वर्कशॉप घ्यायचो पिडीलाईटचे. आणि माझ्या नवऱ्याचा याच्यामध्ये मला खूप सपोर्ट होता, कारण हे सगळं करता करता म्हणजे जॉब करताना किंवा मुलाला पण थोडासा वेळ द्यायचा आहे, हे करता करता हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण असतं. पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आईबाबांनी पण सपोर्ट केला की सॉरी तू पुढे हो, आम्ही आहोत इकडे ह्याला बघायला, तू कर. त्याच्यामध्ये मग पगार थोडासा म्हणजे आमचं ऑफिस तसं आमचं दोघांचेही प्रायव्हेट जॉब्स होते, प्रायव्हेट नोकऱ्या होत्या, पगार थोडा बेताचाच होता. आणि हे सगळं करत असताना थोडीशी पैशाची चणचण भासायची. मग टपरवेअर किंवा असं जे काही असतात म्हणजे AMC करणं किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला. त्यानंतर 10वी झाली त्याची, आम्ही त्याला आणलं इकडे मुलाला. आता तो इथे आमच्याबरोबर होता, आम्हाला पण थोडं बरं वाटायला लागलं, कुटुंब असं वाटायला लागलं की हां आता आपली एक फॅमिली आहे, आता सगळे म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होतो व्यवस्थित. आणि मग असं करता करता एक इच्छा मनामध्ये होती की मला पुढे मास्टर्स, ग्रॅज्युएट तर झाली आहे, मला पुढे मास्टर्स करायचं, मला खूप शिकायचं होतं. कारण माझ्या बाबांची ती इच्छा होती की माझ्या मुलींनी खूप शिकावं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक जबाबदाऱ्या असतात की 3 मुली आहेत, म्हणून त्यांनी माझं लग्न आलं एखादं चांगलं स्थळ म्हणून लावून दिलं. पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांचा मला खूप सपोर्ट होता आणि मला माहिती आहे की शिक्षणामध्ये मला घरचे सगळे सपोर्ट करणार. म्हणून मी एक निर्णय घेतला की 10वी झालं मुलाचं, 11वी झालं, 12वी झालं. त्या काळात करोना काळामध्ये त्याचं 12वी झालं, चांगले मार्क्स मिळाले होते त्याला 10वीला पण, त्यामुळे 12वीला पण त्यांनी चांगलेच मार्क्स घेतले. आणि त्याचं FY BScचं ॲडमिशन करताना मला असं म्हणजे एक मनामध्ये माझी इच्छा होतीच की मला MSc करायचं आहे. करताना मला एक गुगलवरती सर्च करत असताना त्यांनी काहीतरी वेगळं त्याचं करिअर निवडलं होतं. त्यामुळे ते सर्च करत असताना मला एक अशी एक दिशा मिळाली की MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स. मग माझी पण इच्छा जागृत झाली की अरे त्याला ॲडमिशन घेताना, मग त्याचं ॲडमिशन घ्यायच्या आधीच माझं ॲडमिशन झालं. मुंबई युनिव्हर्सिटीकडनंच मला करायचं होतं आणि माझं ॲडमिशन झालं MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स. आणि प्रवास खडतर होता, मला माहिती होतं की ऑफिस करणं, मुलाचं करणं आणि MScचे लेक्चर्स अटेंड करणं, प्रॅक्टिकल्स अटेंड करणं कठीण आहे. पण कसं तरी करत एक ध्येय होतं माझं, ते मी गाठलं. MSc माझं कंप्लीट झालं, 2 वर्ष झाली MSc झालं. आता पुढे मला PhD करायचे. पण या सगळ्याचा माझ्या व्यवसाय म्हणजे माझ्या नोकरीशी काही संबंध नाही की मला त्याच्यामध्ये बढती मिळेल किंवा मला त्याच्यामध्ये काही ते प्रमोशन्स मिळतील, असं काही नाही. पण एक ध्येय होतं की मला पण पुढे शिकायचं आहे. शिक्षण कधी वाया जात नसतं, हे मी बाबांकडनं अगदी लहानपणापासून ऐकत आले होते. शिक्षण कधी वाया जात नाही, शिक्षण हेच तुम्हाला पुढे नेतं. समाजात मान म्हणा किंवा समाजात एक आपलं एक स्थान निर्माण होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने शिकावं अशी माझी इच्छा आहे. आणि शिक्षण कधीच संपत नसतं. तुम्ही किती आता 45 गाठल्यानंतर मी MSc केलेलं आहे, अजूनही मला पुढे शिकायचं आहे, ही माझी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करेन. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं घरच्यांचा सपोर्ट, आणि तो मला भरपूर मिळाला. माझे आई वडील, माझी आत्या, जिचं सगळ्यात मोलाचा वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण आईबाबांपेक्षा जास्त माझ्या आत्याने मला सांभाळलं. तिचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. तिचे खूप उपकार आहेत आत्तेचे, कारण आत्तेनी आम्हाला लहानपणापासून सांभाळलं. आमचं शिक्षण हे आत्तेच्या हातात होतं, कारण ती स्वतः एक त्यावेळेचे मॅट्रिक पास होती आणि तिच्या म्हणजे म्हणता येईल की तिनेच आम्हाला शिकवलं, तिनेच आम्हाला घडवलं आत्तेने. त्याच्यामुळे तिने आम्हाला घडवलं, आमच्या मुलांना लहानपणापासून सगळ्यांच्या तिनेच सांभाळलं, तिन्ही बहिणींच्या, आणि अजूनही ती घरातलं सगळं करते. त्यामुळे ती आमच्यासाठी आईवडिलांपेक्षा जास्त आहे. आणि जास्तीत जास्त सांगायचं म्हटलं तर घरातले सगळे नाराज असतात. मला एक सांगायचं सगळ्या महिलांना की आपण हा विचार करत असतो, अरे आपण हे नाही, आपण असं कोणाला बोललो नाही, सगळे आपल्याला का दुखवतात.
हे माझ्याबरोबर पण झालं होतं की मला घरच्यांचा सपोर्ट नव्हता. म्हणजे सासरच्यांना वाईट वाटलं, सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांना वाईट वाटलं. अरे माझ्या सासूला वाईट वाटलं मेन म्हणजे की माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. पण एक ध्येय होतं, ते आम्हाला पूर्ण करायचं होतं, पण त्यांना दुखवायचंही नव्हतं. सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा आम्ही हे केलं. पण जेव्हा त्यांना कळलं की आम्ही केलं ते योग्यच केलं, तेव्हा माझ्या सासूने खरंच माझी पाठ थोपटली आणि मला आशीर्वाद दिला. तिचं वय तेव्हा म्हणजे तिचं अगदी शेवटचं हे म्हणावं लागेल की तिने मला असा आशीर्वाद दिला की मी तुझ्याशी खूप असं तुला खूप घालून पाडून बोलले, तुझ्याशी वाईट वागले, पण तू जे केलंस माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलाच्या फॅमिलीसाठी ते खूप मोठं होतं आणि मी तुला आशीर्वाद देते की तुझं ह्याच्या पुढे चांगलंच होईल. आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त होतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते होतं तिचा आशीर्वाद आणि तो मला मिळाला. त्याच्या पुढे माझी वाटचाल मग त्याच्यानंतर मी खूप स्ट्रॉंगली ते मला एक म्हणतात ना एक पाठबळ मिळालं आणि एक बळ आलं अंगामध्ये की नाही, माझ्या सासूबाईंनी मला असं म्हटलंय की तू चांगलं केलंस म्हणजे मी त्याच्यापेक्षाही चांगलं करून दाखवेन असं मला वाटलं. आणि मग मी माझे पाय कधीच मागे घेतले नाहीत, मी पुढेच चालत गेले. राहिला आईबाबांचा प्रश्न. आता आईबाबा एक म्हणजे म्हटण्यापेक्षा की तिघी बहिणी होतो, लग्न करून गेलो, पण आईबाबांना अजूनही आम्ही सपोर्ट करतो आणि त्याच्यापुढेही करत राहतो. पण ते करत असताना सुद्धा आईबाबांचा अजूनही मला इतका सपोर्ट आहे की कधीही काही लागलं, रात्री अपरात्री काही विचारायचं झालं तर आईबाबांची आठवण येते. म्हणजे आईबाबांना आम्ही हे करतो. त्यांचा माझ्या लाईफमध्ये खूप मोठा सहभाग आहे. माझ्या पूर्ण आयुष्याच्या वाटचालीमध्ये माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलाचा पण तितकाच मला सपोर्ट आहे. आणि मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की कुठेही थांबू नका. सगळ्या महिलांना मला असं सांगायचं आहे, सगळ्या गृहिणी असतील, की तुमचं ध्येय तुम्ही कुठल्याही कारणासाठी किंवा कोणी मला काय बोलतंय ह्याच्याकडे लक्ष न देता आपलं ध्येयाकडे लक्ष ठेवायचं की आपल्याला काहीतरी करायचं. आपण चांगलं करतोय हे आपल्याला मनापासून माहिती असेल आणि मनापासून अगदी आपण करत असू तर त्या ध्येयापर्यंत पोहोचणं कधीच कठीण नसतं. आणि जे तुम्हाला विरोध करतात ते नंतर तुम्हाला त्यांना जेव्हा कळतं तेव्हा ते तेवढाच तुम्हाला सपोर्टही करतात. हे माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. आणि हेच तुम्ही लक्षात ठेवावं की कोण काय बोलतं ह्याच्याकडे लक्ष न देता तुमचं ध्येय गाठण्याकडे तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे तुमचं ध्येय जे असेल तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला समाजात पण तेवढं स्थान मिळतं. तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागताय हे तुमच्या मनाला माहीत असतं, त्याच्यामुळे तुम्ही पुढेच जाता. कधीही कुणाचंही वाईट चिंतू नये हे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं. माझी आई आत्तापर्यंत देवाकडे एकच मागणं मागते की माझ्या घरच्यांची बुद्धी कधी वाईट होऊ नको देऊ, त्यांना चांगली बुद्धी दे. कारण कुणाचंही चांगलं करणं हेच संस्कार असतात असं मला वाटतं. आणि याच नोडवरती मी तुम्हाला सांगू इच्छिते की कधीही कुणाचा हव्यास करू नका, कधीही कुणाबद्दल आकस बाळगू नका, कधीही कुणाबद्दल हेवा मनामध्ये ठेवू नका. फक्त ध्येयाकडे लक्ष ठेवा, उन्नती होतच जाते आणि आपण आपलं ध्येय म्हणजे गाठू शकतो. कधीही कुठलाही किंतु परंतु किंवा लोक काय म्हणतील याचा न विचार करता आपलं ध्येय गाठावं आणि आपल्या घरच्यांना सांभाळून ठेवावं, एवढंच फक्त सांगते. थँक्यू.